या राम राम हो शेतकरी साहेब. राम राम. आपले नाव सांगा. मी विठ्ठल रामचंद्र जगताप, राहणार झरीभू, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. बर आपलं बलभीम शंकर शिंदे. आपलं बाकाशीराम वलसे, गाव? तालुका चाकूर, गाव झरी. झरीच. मग आता हे माणिकदण जो आहे तो 2 झरीच्या शिवून आला असं बारकी झरी आणि ह्याच्यावरून आला. आता हे इथं पुढे आपल्याला त्या तळ्यापासून मी आलो बघत त्याला, तर आता ह्या तळ्यातून ते आणलंय ते आता पुढे त्या तळ्यातून कसं जाईल. बेलगाव, हाडुळी, जडाळा, हा. माणिकदंड आणखी आमच्या शिवारामध्ये जिवंत आहे. त्याच्यावर कुठल्या शेतकऱ्याचं अतिक्रमण नाही. मग आता आमची मागणी अशी आहे, रेल्वे मार्ग गुलबर्गा ते घरणीपर्यंत आम्ही मागणी करू लागलो. आपलं काय म्हणणं. तर घरणीपर्यंत गेल्यापेक्षा साहेब आमची एक झरीवाल्याची रिक्वेस्ट अशी असेल की तो मार्ग पुढे गंगाखेडला जोडला जावा आणि आमच्याही भागाचा विकास होईल त्याच्यामधून. आणि एक मला ते तुमचं ते भुत्तेकर ते वडवळ जानवळचा तंडा आणि तिथून ह्या इकडे झरीला आलं फक्त 2 किलोमीटर आहे माणिकदंड, पण त्याला त्या पॉइंटवर यायला मला 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागला. म्हणजे एवढं शॉर्टेस्ट रूट आहे. असं जानवळला जाऊन रेल्वे स्टेशनला जाऊन माणिकदंड माळा डोंगरामधून गेलेला आहे आणि तुम्ही आलोत म्हणजे आता जानवळ अष्टामोड हे करत आलो. 15-20 किलोमीटरचा चक्कर पडणार आहे. कारण तो त्या भागामध्ये जिवंत नाही ना, कारण ते झाडी झुडपाची ही आहे सगळी. मग आता आमच्या भागात जिवंत आहे माणिकदंड जिवंत आहे. आणि हा आता इथून कसं जाईल म्हणता. आता इथून बेलगाव शिवार कोणत्या 2 शिवावरून. आता हे आमची मोठी झरी आणि धाकटी झरी हा पुढे गेलं की आमच्या शिवाराला लगत बेलगावचा शिवार आहे. बेलगाव हा. बेलगावचा आणि झरीचा मोठ्या झरीचा शिवार आणि पुढे गेलं की मग जडाळा, हाडुळी, बेलगाव हे असं करत सतरा धानोरा आणि किनगावला जाईल. सताळ्याला गेलो. सताळा हे मोटरसायकल जाऊ शकते. तर जीवन ठेवलेत आणि सगळीकडे कुठं रोड झालेत हे झाले चांगली गोष्ट आहे. कसं आहे बघा सर, त्याच्यामध्ये कुठं तर जिवंत असेल कुठं नाही. नाही. पण शेतकऱ्याने त्याच्यावर अतिक्रमण केलं. तो बंद पडला कशामुळं, माळातल्या जागेमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. त्याच्यामुळं जुनी पाऊल वाटते आहे तशीच आहे. आमच्या आई वडील म्हणजे पूर्वज त्या रस्त्यानं खूप वेळेस माणिकदंड किती वर्षाचा जो नाही कुठून कुठे जातो. ते हजारो वर्षाचा असेल. आता माझा जन्मचा आहे 81चा. बरं 40च्या मध्ये. तर आमचे वडील आमचे आजोबा सांगत होते की माणिकदंड आहे तो म्हणून. आता आमच्यापेक्षा ह्यांच्या शेताकडून गेला त्यांच्या शेतामधून गेला तो दंड. त्याला पूर्ण माहिती आहे. तुम्हीच म्हणलं माहिती आम्हाला मागणी म्हणजे आम्हाला काय माहिती आहे पुढल्या माणिकदंड माणिकदंड लय दिवसाखालचा आहे. पूर्वीपासून ही गंगाखेडला गेलाय. इकडून गंगाखेड. मग गंगाखेडून कुठे गेला हे आम्हाला माहित नाही. इथपर्यंत माहिती नाही गेले ते पुढे गेले पार औरंगदेवगिरीला गेले. गंगाखेडच्या पुढे गेला. आम्हाला माहिती. रात्र जे सफर केलेली आहे म्हणते ना माणिकनं त्याच्यामुळे त्याचं नाव माणिकदंड. तो माणूस बेटाला खेटून निघाला. आलो मी इथून बघून आलो. इथं तळ्यात थोडं बुडाला आहे माणिकदंड. आमचे पूर्वज, माझ्या आत्याचं गाव वांजरखेडा आहे निलंगा तालुक्यामध्ये. तिथूनच आला माणिकदंड. तिथूनच आला माणिकदंड. माझे वडील माझ्या गड्यांना, आता ह्यांनी सुद्धा माझ्यापाशी नोकरी केली माझ्या वडिलापाशी ह्यांनी वरती मूर्तीने. तर ह्यांना सुद्धा प्रसंग आला त्या काळामध्ये. आमची आत्या एक सुगाव मध्ये आहे. माणिकदंडाने ह्यांनी बैलगाडी घेऊन गेली. किती वर्षाखालची गोष्ट आहे. 20 वर्षाखाली माणिकदंड चालू होता इथून वांजरखेड्यापर्यंत. माझ्या आत्या आहेत 2 वांजरखेड मध्ये आणि सुगाव मध्ये. इथून माझ्या बैलगाड्या गेल्या तर आमच्या माणिकदंड माणिकदंड. छान एकदम मस्त. आमच्या भागात आलो तुम्ही पार तिकडे. अतिशय चांगली माहिती दिली तुम्ही हे माणिकदंडाविषयी. चालू होता म्हणता 20 वर्षाखाली बैलगाडी. अजून चालूच आहे. अजून चालूच पुढची जर त्यांना माहिती माहिती दिली. धन्यवाद.